चेक्सवाले, चेक्सचा शर्ट त्यांना मागे घ्या, थोडं मागे घ्या, त्यांना पण घ्या मागं. आता आपण पाहणार आहोत ग्रँड फिनाले वुमेन्स लीग NCOL 2025 पहिला चेंडू. या ठिकाणी आपण पाहतोय तो पहिला चेंडू या मॅचचा ग्रँड फिनाले. निर्धावाचा चेंडू, पहिला चेंडू. पहिल्या चेंडूचं महत्व मी बऱ्याच वेळा सांगतोय. पहिल्या चेंडूचं खूप असं महत्व आहे आणि ते मॅडमने जाणलंय. या ठिकाणी आपण पाहतोय तो पुढचा चेंडू. सर इथंच लावा. पाहतोय आपण अतिशय रोमांचक स्थितीमध्ये असणारा हा सामना. चौकार जाणार आहे की काय, काय होत आहे? चेंडू अडवला गेलाय. किती धावा होत आहेत? आणि 2 धावा. 2 धावेबरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 3. पाहूया पुढचा चेंडू. स्लोअर 1. पुन्हा एकदा चेंडू टोलावलाय. 1 धाव. 1 धाव घेण्यामध्ये हो 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 नक्कीच. या ठिकाणी आपण पाहतोय ती आसावरी आणि पंचम यांच्यामधील ही मॅच ग्रँड फिनाले वुमन्स लीग NCOL 2025. आणि यामध्ये आपण पाहतो ते अमृता शहा यांना त्यांची साथ देत आहे ते श्वेता मॅम. आणि पुन्हा एकदा पाहतो ते अनघा मॅम यांना आपण गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा निर्धावाचा चेंडू. 5 चेंडू. पुन्हा एकदा चेंडू टोलवण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय का सीमारेषेकडे? पाहूया त्या ठिकाणी काय होणार आहे. चेंडू अडवला जाणार आहे आणि 1 धाव तोपर्यंत पूर्ण. षटकपूर्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती किती? 5 रन. 5 रन. थोडं मागे थांबायचं आहे. नवनाथ सर सगळ्यांना थोडं मागे घ्यायचं प्लीज. सगळेच तुम्ही मागे या. तुम्ही पण मागे या आणि सगळे मागे थांबा थोडंसं, कारण हा फायनलचा सामना आहे. अतिशय रोमहर्षक सामना आपण या दोन्ही टीमच्या माध्यमातून पाहतोय. पुढचा गोलंदाज कोण आहे? ते पुढचे गोलंदाज ते पाहूयात आपण. योगिता साखरकर नक्कीच त्या मैदानावरती आल्यात. चेंडू टोलायचा. नक्कीच हा पहिला चौकार. ओहो हो हो. पुन्हा एकदा वाईटचा इशारा. अतिरिक्त धावसंख्येत वाढ आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11. बिनवाद 11. पुन्हा एकदा टोलावण्याचा प्रयत्न, परंतु निर्धावाचा चेंडू. अगदीच आपण या लीगच्या चेंडू टोलावला. क्रिकेटिंग शॉट येतोय तो श्वेता मॅम यांच्या बॅट मधून. वा 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 काय शॉट. वा अप्रतिम असा शॉट त्या ठिकाणी पाहतोय आपण. भला भला फलंदाजाला या ठिकाणी हा ऑफचे फटके मारता येत नाहीत, पण सुंदर असा कव्हर ड्राईव्ह त्या ठिकाणी आपण पाहिलाय श्वेता मॅडम यांच्या माध्यमातून. आपण पाहतोय ते 15 रन्स. आणि पुढचा चेंडू टोलावलाय. काय होणार आहे पाहूया. पुढच्या चेंडूवरती अडवला जाणार आहे का? आणि चेंडू अडवला जातोय तोपर्यंत किती धावा निघतात पाहूया. 1 2 की 3? 2 धावात समाधान मानावं लागेल. आणि या 2 धावेबरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ते 18 रन्स. या ठिकाणी आपण पाहत आहोत भव्य दिव्य असं आयोजन नांदेड सिटी क्रिकेट किंवा स्पोर्ट असोसिएशन यांच्या माध्यमातून. स्कोर झाला तो 18 रन्स. 18 रन्स. हे पण दिसा ना होते का? स्कोरर अपडेट होतोय का? 18 रन झालेत. 2 षटकपूर्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18 धावा. आणि या 18 धावाबरोबर आपण पाहतोय श्वेता मॅम आणि त्यांचे सहकारी त्या ठिकाणी येतात. आता मला वाटते मैदानावरती येत आहेत. गोलंदाजाचं नाव गोलंदाज कोण आहेत?
वसुंधरा नक्कीच या गोलंदाजी मार्कवर येत आहेत वसुंधरा मॅडम. ओनर्स लीग यांच्या माध्यमातून आपण पाहतोय या ठिकाणी आपण जे पाहतोय ते 22 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 2.1 षटक. पुन्हा एकदा चेंडू द्वारा. वा काय अप्रथम गोलंदाजी फलंदाजी सॉरी दिसतंय का तुम्हाला. देऊ का पुन्हा एकदा चेंडू टोलवण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा 1 धाव. 2 धावा होणार आहेत का आपण पाहूया. 2 धावा होतील का नाही. 1 धावेमध्ये समाधान मानावे लागेल. 2.3 षटकानंतर संघाची धावसंख्या 4. 29 धावा बिनबाद 29. पुन्हा एकदा चेंडू गेलाय. सीमारेषेकडे चाललाय चेंडू. चेंडू पळतोय. चेंडू माती खातोय आणि सीमारेषे बाहेर जातोय. चेंडूनं खाल्ली माती आणि गेला आपला गप्प इशारा सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा त्या ठिकाणी येतात. 33 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय आसावरी सुपर स्ट्रायकर्स या संघासाठी. पुढचा चेंडू अप्रतिम असा चेंडू निर्धाव चेंडू. मला वाटते 3 षटक पूर्ण. 33 रन्स. वसुंधरा मॅडमला वाटतं मला अजून बॉल टाकायची आउट घ्यायचं मला पण बॉल संपलेत. नाही बसलं थँक्यू. पाहूया आपण या ठिकाणी पाहतोय 4थं षटक घेऊन येतात त्या कोणाला 4थ्या षटकावर प्रतीक्षा दीक्षित मॅडम या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. अमृता श्याम समोर आहेत. हो काय झालंय अपील केलंय बॉलकडे कोणी लक्ष देत नाहीये. तोपर्यंत 1 धाव मला वाटतं त्या ठिकाणी होती की काय. चांगला प्रयत्न त्या ठिकाणी धावबाद करण्याचा परंतु तो फसलाय. आणि मला वाटतं या ठिकाणी आपण जे पाहतोय प्रतीक्षा मॅडम यांचं गोलंदाजी आणि त्यांचा सामना करतात ते श्वेता मॅडम आणि अमृता शाह मॅम. पुढचा चेंडू प्रतीक्षा मॅम यांचा. थोडा बाहेरून आवाज नका करू प्लीज. आज तुमचं ऐकणार नाही येते. फायनल मध्ये पोहोचलेत. फायनल मध्ये हो निर्धावाचा चेंडू. पुरुष मंडळीला विनंती आहे आज तुमचं ऐकणार नाही. जरी तुमच्या घरच्या असल्या तरी आज ऐकणार नाहीत कारण त्या फायनलला गेल्यात आणि बॅट बॉल त्यांच्या हातात आहे. वा पुढचा चेंडू वाईड असा इशारा अंपायरचा. अतिरिक्त धावसंख्येत वाढ. मला वाटतं प्रतीक्षा मॅडम त्या ठिकाणी स्ट्रॅटेजी करून आल्यात. फक्त आपला टाकायचं. पुन्हा एकदा चेंडू मारण्याचा प्रयत्न. निर्धावाचा चेंडू. नक्कीच प्रतीक्षा मॅडम त्या ठिकाणी स्ट्रॅटेजी बनवून आल्यात. मी फक्त ऑफला टाकणार आहे. मार तुला कुठे मारायचं त्या. पुढचा चेंडू. त्याचबरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 40 रन्स. पुन्हा एकदा वाईड स्वरूपाचा चेंडू. दिशाहीन गोलंदाजी प्रतीक्षा दीक्षित यांच्या माध्यमातून आपण पाहतोय आसावरीचा संघ आसावरीच्या सुपर स्ट्रायकर्स आणि पंचमच्या आपण वीरांगणा या ठिकाणी आपण पाहतोय मैदानामध्ये. जबरदस्त असं नियोजन आणि नियोजनामध्ये ही रणधुमाळी आपण पाहतोय. जबरदस्त असं मॅच दोन्ही टीमच्या माध्यमातून आपण पाहतोय. ज्या त्या संघाला वाटते आम्हाला विन व्हायचं आहे आम्हाला ट्रॉफी घेऊन जायची पण खेळाचा विजय होणार आहे हे निश्चित आहे. पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषेकडे. कॅच. वा 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 अप्रतिम असा झेल त्या ठिकाणी टिपलाय आणि पहिला गडी बाद. पहिला गडी गारद अमृता मॅम यांच्या दुकान. थँक्यू. ठीक आहे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती सानवी
पहिला चेंडू निर्धावाचा चेंडू सानवीसाठी टाकलाय. बघा पुढचा चेंडू. मला वाटतंय हे मला वाटतं इतिहासात जमा झालेलं इतिहास घडला या ठिकाणी. सानवी आणि तिचे पप्पा. अहो व्हॉट अ शॉट दॅट इज. कॅच घेऊ नका प्लीज. नाही घेतला. ऐकलंय त्यांनी. खरंच त्या छोटीसा कौतुक करावं तितकं कमी आहे. काय शॉट मारलाय आतापर्यंत आपण पाहिला नाही असा शॉट त्याने मारलाय. वा वा वा. सानवी पप्पांशी बोललो होतो मी. पप्पा पण फायनलमध्ये पोहोचलेत आणि सानवी पण फायनलमध्ये पोहोचली आहे. इतिहास घडलाय आज या ठिकाणी आपण पाहतोय. सानवी वा शॉट मारण्याचा प्रयत्न केला. शॉट फसला असेल परंतु अटॅकिंग खेळण्याचा प्रयत्न सानवीच्या माध्यमातून आपण पाहतोय. या सर या सरांचा या ठिकाणी स्वागत आहे. या ठिकाणी आपण पाहतोय आयोजन समितीमधील मेंबर्स या ठिकाणी येत आहेत. नमस्ते सर. सरांचं या ठिकाणी स्वागत आहे. स्थानपन्न व्हायचं आहे. या ठिकाणी उपस्थित असणारे आपल्या जस्ट क्रिकेट अकॅडमीचे प्रभाकर सर हे रणजी प्लेयर. स्कोरबोर्ड वडील पण आहेत आणि मुलगी पण आहे. दोघंही म्हणतात आम्ही दोघंही 2 ट्रॉफी आम्ही घरी घेऊन जाणार आहेत. बघा पुढचा चेंडू पहिला चेंडू निर्धावाचा चेंडू. पहिल्या चेंडूचं महत्व. मला वाटतं मंजुषा मॅम त्या ठिकाणी बॉलिंग एंडवरती आहेत. पुढचा चेंडू टोळवण्याचा प्रयत्न परंतु तितकाच सुंदर पद्धतीचा अप्रतिम असा ब्युटिफुल असा क्षेत्ररक्षण. पुढचा चेंडू मंजुषा मॅम यांच्या माध्यमातून. ओ चेंडू टोलावलाय. काय होणार आहे. कॅच होतोय का. ओ हो हो हो. धडक झाली पण कॅच सोडला नाही. वा अप्रतिम. केवळ महान. मला वाटतं कॅच सुटला का पण नाही सुटला. बॉल सोडला नाही. वा 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 वा. पुन्हा एकदा असा वगैरे पुढे जातोय काय. आज ब्लू है पानी 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 और दिन भी सानी 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 सानी. आ जाओ तो मेरी चीज किस्मत होगी तेरी नहीं है बात न मानी. थँक्यू रे थँक्यू. नक्कीच आज पाणी पाणी होणार या ग्राउंडवरती. काय अप्रतिम सामना आपण पाहतोय. उत्कृष्ट असा सामना. 2 संघ. मंजुषा मॅम त्यांचा सामना करतायत. त्या जावळकर मॅडम. काय होतं पाहूयात. 1 धाव आणि या 1 धावे बरोबर चला पुढचा चेंडू टोलवण्याचा प्रयत्न परंतु काय होणार आहे काय होणार आहे. हो हो हो. आउट झालाय का नाही. थँक्यू सर. 1 बाद 1. आता 2 धावा झाल्या मला वाटतं का नाही. 2 धावा 1 बाद 2. मंजुषा मॅम आपण पाहतोय. मंजुषा शिंदे मॅडम शेवटचा चेंडू 2 रन आणि 1 बाद. बघा पुढचा चेंडू. बॉलिंग मार्गवरती येतात श्वेता मॅडम. हो 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 हो. पुन्हा एकदा निर्धावाचा चेंडू श्वेता मॅडम यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. पुन्हा एकदा ट्रॉफी पलीकडे जाते की काय नाही अजून बाकी आहे. सबर करो. हो 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 हो. डिस्ट्रॉय फर्निचर डिस्ट्रॉय. मला वाटतं ट्रॉफी पलीकडेच जाते नाही पण अजून वेळ आहे. बोल्ड. वेलकम डीजे. कम ऑन. तिकोणा सॉरी काय त्रिकाळा यांच्या माध्यमातून थांबा थांबा तुमच्या हस्ते देऊ आपण. सांगेल नक्कीच. थँक्यू सर. तुम्ही तुमच्या शब्दाला जागलात त्याबद्दल तुमचा धन्यवाद. काय घडलंय पाहूया आपण आता. या ठिकाणी पाहतोय
1 पण 2 षटक पूर्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 4 रन्स. आणखी 21 चेंडू आणि 47 धावांची गरज आहे. 21 चेंडू 47 धावांची गरज. बघूया आपण पुढचा चेंडू काय होणार आहे. पुढच्या चेंडूवरती फटका मारण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण आणि या 1 धावेबरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 6 रन्स. यहाँ पे नहीं चलेगा इक्का दुक्का, आपको मारना पड़ेगा चौकावर छक्का. जिंकायचं असेल तर चौकार षटकारांची गरज आहे. या ठिकाणी प्रत्येक संघ एकमेकांसमोर थाकलाय आणि काय म्हणतो माहितीये का, आज लढले मैदान में, आज लढले मैदान में देख लेते. पण असं होणार नाहीये. समोर प्रतीक्षा मॅम आहेत, पल्लवी मॅम आहेत, मारणार आहेत त्या. मारलंय बघा, ऐकलं त्यांनी माझं. परंतु एका धावेमध्ये समाधान मानावं लागेल आणि 9-10 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. चेंडू उंच उडवलाय परंतु तू घेते का मी घेते, तू घेते का मी घेते. पण चेंडू म्हणला माझं मी खाली पडतो बाबा, तुम्ही भांडू नका. चेंडू खाली पडलाय, ड्रॉप झालाय. दमलाय. मॅडम म्हणले आता माझ्याकडनं काय होणार नाही. मला वाटतंय तुम्ही जा, तुम्हाला काय जमतंय का बघूया. सगळ्यांना बॅटिंग देऊया. वा, पुन्हा एकदा चेंडू टोलवण्याचा प्रयत्न. सफल झालाय फिल्डर परंतु 1च धाव. या 1 धावेबरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12 रन्स. आणखी 14 चेंडू. पुन्हा चेंडू उडवलाय. काय होणार आहे. अडवला गेला चेंडू. 1 धाव पूर्ण. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13 धावा. पुढचा चेंडू घेऊन येतात त्या साधना मोरे मॅम. शेवटचा चेंडू. चेंडू टोलावलाय. पुन्हा एकदा 1 धाव. मी आधीच सांगितलंय इक्का दुक्का नाही चलेगा, चौकावर छक्का चाहिए. चौकार षटकारांची गरज आहे. सकाळी बघितलंय तुम्ही 2 मॅच झाल्यात. कॉमेंटेटरने मॅच फिरवली आहे. लक्षात असू द्या. सारंगच्या संघाला, सारंगचा संघ असेल त्याचबरोबर आसावरीचा संघ असेल, कॉमेंटेटरने मॅच फिरवली. कॉमेंटेटरच्या हातात असतं मॅच कुठल्या ठिकाणी फिरवायची. नक्कीच या ठिकाणी योगदान तुम्हाला खेळायला जाईल. खेळायला योगदान जाणारच आहे. कॉमेंट्री करणं आमचं काम आहे, आम्ही ते बोलणारच आहे. आमचं नाणं आम्ही खणखणीत वाजवण्याचा प्रयत्न करणार आहेत. तुमचा खेळ महत्वाचा आहे. पाहूया पुढचा चेंडू घेऊन येणार आहेत त्या योगिता मॅम. नाही, योगिता मॅम बॅटिंगला येतात. प्रियंका मॅम त्या ठिकाणी येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. संघाचं 4थं आणि वैयक्तिक 3रं षटक, पहिलं षटक सॉरी. पाहूया आपण या मैदानावरती. आपण पाहूयात पुन्हा तो फटका मारण्याचा प्रयत्न आणि काय होणार आहे, काय होणार आहे. आणि आणि धावबाद. आज सगळंच आसावरीच्या बाजूने घडतंय. आज जे काही मैदानात घडतंय ते आमच्या धन्यवाद ते सोनाली मॅम. मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा अप्रतिम असा चेंडू. उत्कृष्ट पद्धत. ओ हो, फर्निचर डिस्ट्रॉय, फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज बाद. मी तुम्हाला सांगितलंय ना, एक षटक बाकी आहे. चौकशी चालू आहे. जसं मी सांगितलं तसं सिक्युरिटी केबिन मध्ये चौकशी चालू आहे. पाहुणे आलेत, आत घ्यायचं का नाही. काहीतरी जल्लोष घेऊन येत आहेत, काहीतरी डोक्यावर घेऊन येत आहेत. काहीतरी म्हणजे काय असणार आहे, ते ट्रॉफी असणार आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये भरलेली ट्रॉफी. प्रत्येकाला वाटतं ती माझी व्हावी, मला भेटावी, आमच्या संघाला भेटावी. सानवी ठाकर गोलंदाजी करते. वा 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 वा. पुन्हा एकदा चपलाईनं ती गोलंदाजी करते सानवी ठाकूर. दिसत नाहीये मला इथून, इतकी छोटी ती सानवी. आणि फर्निचर डिस्ट्रॉय. वा वा वा, काय गोलंदाजी आहे सानवीची.
खरंच या प्लेयरसाठी संघाची जाण आपण म्हणतो, ती जाण या सानवीमध्ये आहे. सानवी ही गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय सानवीला. नक्कीच आपण पाहणार आहोत पुढचा चेंडू सानवीचा. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. प्रत्येक बॉलला 10 रनाची गरज आहे. पाहूयात पंचम सामना घेऊन जाते का. हो चेंडू मारलाय, त्यांना वाटतं 10 धावा येणार आहेत, पण नाही, एकाच धावेमध्ये समाधान मानावं लागणार आहे. 2 चेंडू आणि 29 धावांची गरज. नक्कीच बोलवणार आहोत आपण या ठिकाणी. हा रंगलेला सामना, रोमहर्षक सामना, परंतु वन साइडेड झालेला सामना. जी आपल्याला अपेक्षा होती त्या अपेक्षापेक्षा जास्तच वन साइडेड सामना आपण या ठिकाणी पाहतोय, परंतु खेळाला दाद दिली पाहिजे. वा, नक्कीच टोलाला चेंडू, शेवटचा चेंडू, 1 धाव 29 धावांची गरज. आणि सामना मला वाटतं आसावरीनं गेट पास झाला, सामना आतमध्ये गेलाय, सामना आतमध्ये गेला, आसावरीकडे वळला. या इकडे इकडे सेलिब्रेशन काय नक्कीच डीजे कम ऑन वाजव वाजव वाजव. कुछ करिए नस नस मेरी खो दे, हाय कुछ करिए बस बस बड़ा खो दे, अब कुछ करिए. हो कोई तो चल सिद्ध फड़िए, तू के तरिए या मरिए, हाय कोई तो चल सिद्ध फड़िए.